हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आताच मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई मला पैसे कमवायची खूप इच्छा आहे आणि मला घराच्या बाहेर काही काम करायला जायला जमत नाही, तर घरातल्या घरात असं आपण घर सांभाळून कोणता बिझनेस करू शकतो, तर त्याची काहीतरी आयडिया दे मला। तर अशा भरपूर जणी आहेत की ज्यांना घराच्या बाहेर जायला वेळ भेटत नाही काम करण्यासाठी, कारण घरात पण भरपूर सारे कामं असतात, ते करून त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही काम करण्यासाठी आणि त्यांना पैसे कमवायची पण खूप जास्त इच्छा असते। घरगुती असे भरपूर व्यवसाय आहेत, त्यातल्या त्यात आपण कपड्यांचा व्यवसाय करू शकतो। कपड्यांचा व्यवसाय हा परवडेबल आहे। कपड्यांचा माल असा आहे की तो खराब पण होत नाही आणि तो जास्त दिवस आपल्या जवळ असला तरी आपल्याला काही टेन्शन नाही, त्यामुळे आपण घरगुती कपड्यांचा व्यवसाय सुद्धा करू शकतो। आणि जर तुम्हाला कपड्यांचा व्यवसाय करायचाच असेल तर तुम्ही अजमेरा फॅशन मधून माल मागू शकता। तिथे खूप छान क्वालिटीचा माल मिळतो आणि आपल्याला सुरतला जायची सुद्धा गरज येत नाही। आपण ऑनलाईन सुद्धा हा माल मागू शकतो। आणि जर तुम्हाला हा कपड्यांचा बिझनेस करायचाच असेल तर मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर देईल स्क्रीनवरती, तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जी मालाची व्हरायटी पाहिजे आहे किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचा माल पाहिजे आहे तिथून तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता आणि खूप छान क्वालिटी असते त्यांची। तर जर तुम्हाला घरात बसून पैसे कमवायचे असतील आणि कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि त्यांच्याकडे भरपूर छान छान क्वालिटीचे साड्या, नऊवार, किड्स वेअर, जेंट्स वेअर होलसेल रेट मध्ये मिळतात। आपण तो माल जर होलसेल रेट मध्ये घेतला आणि इथं घरात बसून जर विकला तर आपल्याला खूप जास्त प्रॉफिट होतं। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेला आहे। चला आता मी आवडते, कारण आता मला जायचं आहे लग्नाला। तुम्ही आवडले ना तुमच्या मामाच्या परिसर, तुम्ही तुमच्या मामाच्या रात्रीचा शर्ट रात्रीची पॅन्ट, मला कपडे तरी बदलू दे। तुमचंच नटायचं काम चालू एक तासापासून, 10 वाजल्यापासून नटू राहिले आणि घड्याळात 12 वाजले, लग्न लावून जायला बसलो का? चला आवरा 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 झाले। चला आता ते बांगडे काय आणले घालायला, मग कधी घालायचे? काय करू राहिले आता, एक तर रात्री लागले ते बांगडी निघा ना हाताची। आम्ही निघालोय लग्नाला, आता इथंच 12 वाजले। मागच्या वेळेस सारखं लग्न लागून नाही गेलं म्हणजे बरोबर आहे। झालं, आवरले आता, सिंपल सिंपल आवरलं आम्ही पटकन। तिथे गेल्यावर भेटूले टाइम झालाय आता। वीराची मम्मी मॅचिंग मॅचिंग आहे बाबा। वीरा आज मावशीला मॅचिंग नाही झाली, काल आहे ना मला पण थोडीशी मॅचिंग आहे। दोघींचं कॉम्बिनेशन झालंय, पूर्ण परफेक्ट मॅचिंग रात्री परफेक्ट होती। चला, तर हे दोघं येत आहे आज लग्नाला, त्या दोघे घरीच थांबले। त्या म्हणले आम्हाला नाही यायचं, त्यांना अभ्यास करायचा आहे, यांना नाही करायचा अभ्यास। का रे पोरी जास्त अभ्यास उचलते पण। हा निघाले का निघाले, चला म्हणलं का हा लगेच निघायचं। हा का रे दोघं बी इकडे बघा। आज तुम्हाला अभ्यास नाही का, उद्या पेपर आहे। पेपर नाही आहे तुला, नाही का? यश मग विराबी म्हणत काही दिवसांनी मला पेपर आहे। मग थांब ना जरा, चालली उतरत रात्री हवस केली। आपण लवकर आलो वाटतं यावेळेस। दरवेळेस आम्ही लग्न लागायच्या टायमाला येतो, यावेळेस काही होती आणि दाजींनी लई काही केली तिथं, असं केलं लागून केलं तिथं। अजून तर एक चालू काहीच नाही झालं। अजून नवरी आम्ही आले जेवण करायला। आपलं जेवण करून या ठिकाणी बसलेले आहेत आणि वाद्यकामामुळे ह्या लग्नाला उशीर झालेला
तर आम्ही 12-12:30 वाजताच आलेलो होतो हॉलमध्ये आणि आता 1-1:30 वाजलेला आहे. तर आता लग्न पण लागणार आहे. तर इकडे माझ्या ननंदबाई पण आल्या होत्या लग्नाला, त्यांचे पण रिलेटिव्ह आहेत हे. आणि माझी भाची पण आलेली होती लग्नाला, दुसरी भाची पण आलेली होती. आणि आता इथे लग्नाचा विधी चालू आहे, मंगलाष्टक चालू आहेत. आल्या होत्या आता लग्नाला निघाल्या. चला मग हा नाही चला तुम्ही सांगा मी आता. तर आले आता इकडं वडापावची गाडी आलेली इथंच. चाचा का वडापाव लाया है, चाचा का वडापाव लाया सामनापुर से. हाँ धीरे धीरे बात करो. धीरे धीरे बात करता हूँ. चाचा की चाची उठी. या अनुसार के बस त्याने बस ना खाली. बिर्याणी आलेली पाहुण्यासाठी बनवलेलं चिकन गरम करायचं. हटलं काय आहे ना रस्सा. तर आताच मम्मी आली पुण्यावरून. मम्मी पप्पा जसं का मावशीकडे जा, प्रियांकाकडे घेते ना. जसं आले रे का आले मावशीकडे. विराला टकली मामाकडे जा. आजीला. जा तुझ्या मामाकडे जा. जा. मोकळं. नाही नाही. काय आहे? नुसते आजीश नाव, खायची नुसते आजीश. हा. काय 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 आजीलाच लटकली आता. घ्या पाहू ना आजीच्या पोती बिती. ती पाती फोटोच पाती ती. आणि आता विरान ते पण निघणार आहे, मम्मी ते पण निघणार. मम्मी पप्पा थांबा ना मुक्कामाला. सेपरेट येऊ एखाद हा? दिवशी. एखाद दिवशी सेपरेट एका दिवस सेपरेट कधी. येऊ ना हा ना. सुट्टी असल्यावर. सुट्टी टाकावला पप्पाला आधी अर्ज द्यावा लागेल. अर्ज द्यावं लागेल. आता गाडी चालली असते. हा ना. मी म्हणले पप्पाला. मोटरसायकल लाव का मग इथंच. आणि सकाळी जायला. पोस्टाने पाठवून असं फर्स्ट टाइम पाठवू ना मागून. हा, हा, हा. हा विरा. स्पीड ना करू. विरा बाय बाय. बाय बाय. बाय बाय करू. बाय बाय. विरा चालली तू थांबत बाय नाही बाय का. करायला सावध आहे ग. तू थांबत नाही का. मावशी घरी नाही थांबत आता. बाय बाय. थांबची का नाही मावशी मावशीच्या घरी येऊन भारी झाली ग पण. मावशीच घरी येऊन किती मच्छर चावले बाई. फक्त मच्छर चावली पण चांगली आहे. गोरी. बाय बाय आता लगेच. मावशीची ते मस्त झालं गे लेकरू. मावशीची इथं खेळायला. आई घ्या पिशव्या घ्या. बाय बाय कोण राहिली ते पा. हा बाय बाय. चहा नाही प्यायचा का. आणू दीदी. चहा नाही प्यायचं तुम्हाला. आणू दीदी. आणू दीदी. आणू दीदी. नाही आता आणू दीदी नाही आणू लागत. दीदी. आपले डायपर. चला आणू दीदी. चला चहा ठेवलाय तिकडं. इकडं बनवलाय चहा आणि इकडं मॅगी बनवली. अनुष्काला पप्पा काय मुक्कामाला थांबा ना. हा? काल आमच्यासोबतच चला ना मग बरोबर कळत रस्ता. मला कळत आहे हा? पप्पाला माहिती का रस्ता. तुमचे 4 चाकीचं पप्पा नाही निघाले ना पुढं आता रस्ता. रस्ता. मग चला सगळे निघाले आता. लय चांगला रस्ता आहे. काय नाही चावाचा. तुम्ही कोणत्या रस्त्याने? गाडीच्या लायकीचा रस्ता आहे. मोठ्या गाडीच्या लायकीचा हा नाही रस्ता. इकडून चला. आम्ही काल आलो निकडून. मग चला मोठ्या रस्त्याने. सगळ्या घेतल्या का पिशव्या. इकडून जायचंय ना. अरे चाल घे पिशव्या. विरा बाय बाय. बाय बाय. कुठे चालली ग तू. आय विरा कुठे चालली. हा येतात तू, येतात. या काही येऊ राहिलो आम्ही. विरा विरा, मावशी बाय बाय. ही बाय मम्मी पप्पा चालले तो. ते चाललं तरी बाय बाय करते बाय. हा. ते फक्त आजीला. नाही नाही बाजूला वा आता सगळे. हा पप्पी घे ना. आय, 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 आजी तिची आजी आहे. चला निघाले मम्मीचे.
मम्मी ते निघाले आता वीराबाई कशी बसली कशी बाय बाय करती किती चाप चाप मुलगी ए थांबती हात घालीन तुम्हाला चल दे माझ्याकडे तिला चल चल वीरा चल चल आपल्याकडे जायचं चल चल चालली रे वीरा मम्मी पप्पा नाही येणार आहे मम्मी पप्पा नाही येणार आहे तू कुठे चालली जा म्हणती बाय बाय करती ती जा म्हणती तिथं कंटाळा आला बाई तुमचा तुमचा कटाळा आला तिला जा जा हात पाय जा दादाला बाय बाय कर त्यांना बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर पप्पी दे ना दादूला एक पप्पी दे ना पप्पी दे दे पप्पी पादे मावशील पादे मावशील रे मावशील पादे आपल्याला बुर जायचं बुर जायचं पादे दे पा आता नाही ना पाय ना आता मावशी बुर जायचं ना मागाशी तो अशी तडकन वाजवली मम्मीने व्हिडिओ काढेल पाय तू बुर जायचं ना पादे ना काल तर सकाळी तर मग मावशीची पागे होती माझी घे कालपासून तर पत्ते कालपासून पप्पे घेऊ घेऊ काल काम केलं ना आता मारी ती जायचंय ना ए द्या ना मला तशीच करेन मला चला या मग आता परत झाला असं पण हा बर बर हा हा